11वी ऑनलाईन ॲडमिशनची नवीन प्रक्रिया जाहीर केल्यानंतरही ऑनलाईन ॲडमिशनचा घोळ संपलेला नाहीये। अनेक पालक आणि विद्यार्थी जे आहेत ते इथे शिक्षण उपसंचालकांचं जे कार्यालय आहे, शिक्षण विभागाचं कार्यालय आहे, तिथे अजूनही विद्यार्थी आणि पालकांची गर्दी आहे। काय नेमका केओस आहे, काय गोंधळ होतोय जाणून घेऊया। काय सांगशील तू, काय कामासाठी इथे आली आहेस आणि काय प्रॉब्लेम येतोय? मला ज्या कॉलेजमध्ये पाहिजे त्या कॉलेजमध्ये जो कट ऑफ आहे त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहेत मला, तरी माझं ॲडमिशन त्या कॉलेजमध्ये झालं नाही। त्या कॉलेजचं नाव मी पहिलं टाकलं ॲडेड आणि अनॲडेड, तरी माझा नंबर तिथे लागला नाही। माझ्या मुलीला पहिले पण चांगल्या शाळेमध्ये टाकले आणि तिला लागलं आता आर्यन भट स्कूल। ती कशी जाणार? रडत होती, युनिफॉर्म घालून जाणार। बाकीची मुलं चांगल्या कॉलेजमध्ये चालली आहेत आणि तिला का? हमने भी सारे कॉलेजेस भरे, परसेंटेज के हिसाब से एडेड अनएडेड दोनों भरा है, पर फिर भी नहीं लग रहा है कॉलेज। और एक लगा तो इतना दूर चर्चगेट में लगा, और हम भाईंदर में रहते हैं, इतना दूर होता है। और एक उर्दू स्कूल में लगा, इतना दूर दूर को जाकर कॉलेज हमारे हिसाब से है ही नहीं, बट फिर भी एक परसेंटेज के हिसाब से होना चाहिए ना, कुछ नहीं है। और अभी जो नया प्रोसीजर किया है उसमें क्या दिक्कत आ रही है? उसमें भी लेट होगा ना, इतना लेट होगा। कॉलेजेस चालू है, पढ़ाई सबकी चालू हो गई, फिर हम लोग बाद में जाएंगे तब तो नेक्स्ट एग्जाम चालू हो जाएगी। ये 9 से 12 13 तक बोल रहे हैं, 16 तारीख से कोई कोई कॉलेज में चालू हो गई है एग्जाम। माझ्या मुलीला 81% असून मला इकडे जा तिकडे जा तरी मला ऍडमिशन नाही मिळत आहे। डोंबिवलीमध्ये 50 रुपये खर्च करू की मी त्या पोरांना काय करू सांगा तुम्ही? मला बिर्ला कॉलेजला ऍडमिशन पाहिजे अशी माझी आहे तक्रार। ऑनलाईन ॲडमिशन मध्ये अनेक त्रुटी आहेत आणि या त्रुटी वेळच्या वेळी न सोडवल्यामुळे यावर्षी यंदाच्या ॲडमिशनच्या वेळी ऐनवेळी जेव्हा वर्ष सुरू झालंय तेव्हा ही परिस्थिती उद्भवलेली आहे। त्यामुळे शिक्षण विभागाने याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे, नाहीतर शेकडो मुलं यंदा प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश सावंत, दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।